जसं की एक्सायटेशन आहे, नंतर कंडक्शन आहे किंवा इतर प्रॉपर्टी आहे. म्हणजे एकतर ते इंड्यूस होतं किंवा इम्पल्स तयार होतो, स्टिम्युलेशन होतं त्याच्यामध्ये, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी किंवा दे कॅरी व्होल्टेज, त्याला वेलॉसिटी सुद्धा आहे, व्होल्टेज कॅरी करणे सुद्धा वेलॉसिटी आहे. त्याच्यामुळे आपण त्याला वेगळ्या पद्धतीनं डिस्कस केलं. नर्वस सिस्टीमच्या एका सेलला किंवा एका न्यूरॉनला आणि त्याच्यानंतर नर्वला सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. नर्व काय असते, न्यूरॉन काय असतात, वेगवेगळ्या सेल्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न पडला होता की हाऊ दीज टू डिफरंट सेल्स कम्युनिकेट विथ इच अदर, एकमेकांबरोबर ह्या दोन सेल्स कशा कम्युनिकेट करतात, हा प्रश्न आलेला. आणि त्याच्यानंतर आपण जरा थोडंसं डिस्कशन पण केलेलं, फक्त इंट्रोडक्शन केलेलं. दॅट इज द थ्रू दॅट कम्युनिकेशन इज थ्रू द सिनॅप्स. हे कम्युनिकेशन कशाच्या थ्रू होत असतं, तर सिनॅप्सच्या थ्रू झालेलं बघायला मिळतं. देन व्हॉट इज सिनॅप्स? आपण म्हणतो की सिनॅप्सच्या मधून ट्रान्समिशन होतं किंवा कम्युनिकेशन होतं, पण हे सिनॅप्स नेमकं काय आहे? त्यालाच आपण दुसरा एक शब्द वापरला होता याच्या अगोदर, सिनॅप्टिक ट्रान्समिशन. त्याला काय वापरला होता? सिनॅप्टिक ट्रान्समिशन. म्हणजे द मेसेज ऑर इलेक्ट्रिक करंट विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द वन सेल टू द अदर सेल. एका सेल पासून दुसऱ्या सेल पर्यंत इलेक्ट्रिक करंट कसा जातो, तर थ्रू सिनॅप्स. आणि त्या कंडक्शनला किंवा त्या ट्रान्समिशनला काय म्हणतो? सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हणतो. आता पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की व्हॉट इज सिनॅप्स? सिनॅप्स इज द जंक्शन बिटवीन, हे काय? जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स और बघा काय की दोन नर्व सेल्स मधला जे जंक्शन असतं ते, किंवा और बिटवीन नर्व सेल अँड अदर मोटार सेल. नर्व सेल आणि मोटार सेल यांच्यामधलं जे जंक्शन असतं ते सुद्धा काय असतं? सिनॅप्सच असतं. दोन प्रकारचे आपण कंडिशन याच्यामध्ये बघतोय. दोन नर्व सेल मध्ये किंवा एक नर्व सेल आणि दुसरं मोटार सेल असेल, या दोघांमध्ये जे जंक्शन असतात त्या जंक्शनला आपण काय म्हणतो? सिनॅप्स असतो. उदाहरणार्थ, द मेसेज फ्रॉम ब्रेन इज गोइंग टू द मसल. ब्रेनचा मेसेज कोणाला जाणार आहे? मसलला जाणार. आता मसल ह्या नर्व सेल आहेत का? नाहीये, त्या मसल सेल्स आहेत. मसल सेल ह्या मसल सेल आहेत, नर्व सेल ह्या नर्व सेल आहेत. म्हणून नर्व सेल कडून मसलला म्हणजेच मोटार सेलला, एक मसल सेल इज अ मोटार सेल. सो नर्व सेल ट्रान्समिट द मेसेज टू द मोटार सेल थ्रू द जंक्शन दॅट इज ऑल्सो सिनॅप्स. अनदर दुसरी मोटार सेल कुठली सांगेल? ग्लॅन्ड. मी याच्या अगोदर ही बऱ्याच वेळा सांगितलं होतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये खमंग भजी तळली किंवा आपल्याला वास आला की लगेच तोंडाला पाणी सुटायला लागतं. का पाणी सुटतं? तर आपली सलायवरी ग्लॅन्ड काय करते? सलायवा सिक्रीट करते. सलायवरी ग्लॅन्ड काय करते? सलायवा सिक्रीट करते. आता त्या सलायवरी ग्लॅन्डला सलायवा सिक्रीट करायला कुणी सांगितलं? बाय द ब्रेन. नाकामध्ये सेन्सर्स आहेत, त्या सेन्सरनं ब्रेनला सांगितलं, ब्रेननं सलायवरी ग्लॅन्डला सांगितलं. म्हणजे ग्लॅन्ड्युलर सेल्स आर ऑल्सो अ मोटार सेल. म्हणजे नर्व सेल कम्युनिकेट विथ ग्लॅन्ड सेल्स आहेत. सो ग्लॅन्ड सेल, मसल सेल or any other kind of a cell is connected directly with a nerve cell, and that connection, that junction is the thing but the synapse. And between these two cells or between this junction there is a very narrow gap, with a narrow gap. पुढे शब्द लावायचा, with a narrow gap. छोटासा गॅप, एकदम टायनी गॅप आपल्याला असलेला बघायला मिळतो, त्याला आपण काय म्हणतो? सिनॅप्स असं म्हणतो. बघूया आपण हे सिनॅप्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. आणि दुसरी गोष्ट आपल्याला बघायची की या सिनॅप्स मध्ये काय काय कॉम्पोनंट असतात. दिस सिनॅप्स इज फॉर्म्ड ऑफ द डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला ह्या सिनॅप्स मध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. बघूया आता फक्त जंक्शन. इट इज अ जंक्शन कनेक्शन. जंक्शनला दुसरा शब्द काय? कनेक्शन. म्हणजे आपण जंक्शन हा शब्द ऐकला असेल कुठं रेल्वे स्टेशनला, जंक्शन. आता आपलं कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन हे काय? जंक्शन आहे का? नाहीये, टर्मिनस. हे काय एंडला आहे म्हणून त्याला टर्मिनस असं म्हटलं जातं. पण मिरज जर असेल तर मिरज जंक्शन असं म्हटलं जातं. का? अनेक वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनला जोडणारा जो पॉइंट आहे त्याला काय म्हटलं जातं? जंक्शन असं म्हटलं जातं.
ठीक आहे. म्हणून हा जो पॉइंट आहे, अनेक वेगवेगळे ट्रॅक जे आहेत ते एकत्र येतात, वेगवेगळ्या रेल्वेचे ट्रॅक एकत्र येतात, म्हणून त्याला जंक्शन, रेल्वे स्टेशनला जंक्शन म्हटलं जातं. एकच ट्रॅक असेल आणि त्याचा एंड असेल, दुसरा ट्रॅक तिथून तयार होत नसेल तर त्याला काय म्हणायचं, टर्मिनस असं म्हणायचं. तसं नर्व जंक्शन, नर्व कनेक्शन जर दोन वेगळ्या प्रकारच्या नर्वचं कनेक्शन एकत्र होत असेल तर आपण जंक्शन असं म्हणतो. तर हे जंक्शन कसं असतं त्याचं आपण जर स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल काही महत्वाच्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स काय असतात ते जरासे डिटेलमध्ये बघूया. काही ठराविक अशा गोष्टी आपल्याला इथं लक्षात आलेल्या बघा. दोन नर्व्ह याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या बघायला मिळतात. दोन नर्व्ह, आपण नर्व्ह किंवा मसल आणि नर्व्ह या दोघांमधलं कुठलेही एक कनेक्शन जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल वेगळ्या प्रकारचे छोटे छोटे व्हेसिकल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतील. त्या व्हेसिकल मध्ये काय असतं हे सुद्धा आपल्याला बघायला येईल. दुसरा नर्व्ह असलेला बघायला मिळतो, तो जरासा याच्यामध्ये ऍडजस्ट होईल अशा पद्धतीनं तयार झालेला बघायला मिळेल. दोन वेगळ्या प्रकारचे नर्व्ह एंड्स आहेत, एक आहे दोन. म्हणजे जर मोठं झूम करून आपण काढले मधलं स्ट्रक्चर, पण त्याला जर झूम आउट केलं तर काय असेल, इथं एक नर्व्ह सेल आहे. मी छोटं काही जास्त प्रोसेस काढत नाही. इथं अशा पद्धतीने नर्व्ह सेल आहे, त्याला एंड्स आहेत. आपण का परवाच्या त्याला बघितलं टिलोडेंड्रॉन असं म्हणतो. टिलोडेंड्रॉन आहे. त्या टिलोडेंड्रॉन मध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. टिलोडेंड्रॉन. आता दुसरी जी नर्व्ह असते, नर्व्ह सेल आहे, ती इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रेझेंट आहे. या नर्व्ह सेलला दुसरा अशा पद्धतीनं स्ट्रक्चर जॉईन झालेले बघायला मिळतात. हे दुसऱ्या वेळा जॉईन झालेलं बघायला. आणि इथं एक नर्व्ह सेल आहे ज्याचं एक्झॉन. हा जो छोटा पार्ट आहे तो झूम करून आपण बघतो. क्लिअर? याला प्री न्यूरॉन असं म्हणायचं, याला पोस्ट न्यूरॉन असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? प्री न्यूरॉन आहे, हा पोस्ट आहे. लक्षात आलं? प्री पोस्ट, अगोदरचा नंतरचा. हा काय असेल? अगोदरचा, हा नंतरचा. एवढासा छोटा पार्ट आपण झूम करून बघितला आणि म्हणून आपल्याला हा मोठा दिसतो. नाहीतर हा लगेच आपल्याला सगळ्या गोष्टी काही एक्सप्लेन करता येणार नाही, म्हणून आपण मोठा इथं स्ट्रक्चर काढतो. इथं आपल्याला पुढे जो काही पोस्ट न्यूरॉन असलेला बघायला मिळतो, त्याच्यामध्ये काही चॅनल्स असलेले बघायला मिळतात. चॅनल्स ओपनिंग्स, काही ओपनिंग्स असलेले बघायला मिळतात. आता ओपनिंग्स असतात, ते ओपनिंग्स आपण अशा पद्धतीने दाखवतो. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन गोष्टी झाल्या. इथं जो आहे न्यूरोप्लाझ्म आहे, इथं सुद्धा न्यूरोप्लाझ्म आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात येईल, दिस सम स्ट्रक्चर्स प्रेझेंट विथिन दिस स्मॉल बॉल लाईक स्ट्रक्चर, वेसिकल्स. छोटे छोटे वेसिकल्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या प्रकारचे मोलिक्युल्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. मी आता इथे एक मोठा काढतो, पण बाकीचे डॉट डॉट काढतो, म्हणजे भरपूर असतात म्हणून, आणि एक दिसावा म्हणून तुम्हाला छोटे छोटे नंतर काढूया. दीज आर द वेसिकल्स फुल ऑफ समथिंग, काही गोष्टी त्याच्यामध्ये फुल आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे जंक्शन असलेलं बघायला मिळतं. अँड दिस स्पेस, इथं जो स्पेस आहे याला आपण काय म्हणतो? सिनॅप्टिक क्लेफ्ट असतं. बरं, आता नाव आपल्याला काय करायचे? लिहायचे. कशाला काय म्हटलं जातं हे पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचं. हा जो न्यूरॉन आहे, कम्प्लीट न्यूरॉन आहे, त्याला काय म्हणायचं? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. काय म्हणायचं? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री न्यूरॉन सिनॅप्सच्या अगोदरचा न्यूरॉन आहे म्हणून त्याला काय म्हटलं?
प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. आता दुसरी गोष्ट वेसिकल्स आहे. दीज आर द न्यूरो ट्रान्समीटर वेसिकल्स. ठीक आहे, न्यूरो ट्रान्समीटर वेसिकल्स आहे. न्यूरो ट्रान्समीटर हे सगळे आहे, भरपूर वेसिकल्स असतात. काही वेसिकल्स काय होतात, फ्यूज झालेले आहेत कशाबरोबर, मेम्ब्रेन बरोबर. मेम्ब्रेन बरोबर फ्यूज झाल्यामुळे काय होईल, दे आर रप्चर्ड. आणि रप्चर झाल्यानंतर काय होईल, याच्यातलं जे मटेरियल आहे ते काय रिलीज झालेलं बघायला मिळेल. काय झालेलं बघायला मिळेल, रिलीज झालेलं बघायला मिळेल. ओके, रिलीज झालेलं बघायला मिळेल. इथं सगळीकडे रिलीज झालं, असं इथं रिलीज झालं बाहेर. काही वेसिकल्स हे इथं येतात आणि फ्यूज होतात. हा जो मधला जो स्पेस आहे, दिस स्पेस इज नथिंग बट द सिनॅप्टिक क्लेफ्ट. सिनॅप्टिक क्लेफ्ट, त्या स्पेसला काय म्हणायचं, सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणायचं. खालचा जो न्यूरॉन आहे त्याला काय म्हटलं जाईल, आता हा प्री आहे, हा काय असणार, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. These openings are nothing but the voltage gated, ligand gated sodium potassium channels. Ligand gated channels. Ligand gated channel. कॅनल म्हणतो आपण. कॅनल हा शब्द जरी वेगळा असला तरी त्याच अर्थानं आपण तिथे चॅनल वापरतो. चॅनल म्हणजे ज्या ठिकाणाहून काही जात असतं असा जो स्पेस आहे त्याला आपण चॅनल असं म्हणतो. छोटासा स्पेस हा सुद्धा चॅनल झाला. म्हणजे इथून तिथून जर क्लोज्ड असेल तर तो चॅनल झाला. हा पूर्ण क्लोज असतो आणि एक दरवाजा तयार झालेला असतो म्हणून त्याला चॅनल म्हटलं. हे प्रोटीनने बनलेलं असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे चॅनल्स असतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला वरच्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असतात त्याच्यावरती सुद्धा काही चॅनल्स असतात. काय असतात, चॅनल्स असतात. ठीक आहे, इथं वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स असलेले बघायला मिळतात. आणि ते चॅनल सुद्धा फार महत्वाचे असलेले बघायला मिळतात. दोन्ही बाजूला असतात. मी एका बाजूला जरी काढत असलो तरी सगळ्या मेम्ब्रेन वरती आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अशा प्रकारचे चॅनल्स. इथं सोडियम पोटॅशियम चॅनल्स, Na+ और K+ चॅनल. आता हे चॅनल जे असतात हे काय असतात, व्होल्टेज गेटर असतात. काय, व्होल्टेज गेट्स असतात. काय म्हणायचं, व्होल्टेज गेट असं म्हणायचं. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स इथं तयार झालेले बघायला मिळाले. जर आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरला जर बघितलं तर सगळ्यात पहिला स्ट्रक्चर सुरुवातीचा कुठला आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, विच इज सिच्युएटेड बिफोर द क्लेफ्टच्या सिनॅप्सच्या जंक्शनच्या अगोदरचा आहे त्याला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असं. जंक्शनच्या नंतरचा आहे त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं. मेसेज ऑलवेज ट्रान्सफर्ड फ्रॉम द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. मेसेज हा कुठून कुठे नेला जातो, प्री सिनॅप्टिक टू द पोस्ट सिनॅप्टिक. म्हणून आपण प्री म्हणतो आणि याला पोस्ट म्हणतो. उलट जर असेल तर हा प्री झाला असता, हा पोस्ट झाला असता. ठीक आहे, इट कंटेन अ लार्ज नंबर ऑफ द वेसिकल्स विच कंटेन डिफरंट काइंड्स ऑफ द न्यूरोट्रान्समीटर. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर आहेत. ते वेसिकल्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. दे मेक यूज अँड रिलीजेस द न्यूरोट्रान्समीटर अँड देन दिस मेसेज इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट. मेसेज हा पुढे ट्रान्सफर केलेला आपल्याला बघायला मिळतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला इथं असलेले बघायला मिळतात. अजून काही छोटे छोटे वेसिकल्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. These vesicles filled with other kind of calcium vesicles, calcium ion vesicles सुद्धा आपल्याला इथे प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम आयन सुद्धा आपल्याला असलेले बघायला, ते सुद्धा फार महत्त्वाचे आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरनं तयार झालेला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, सिनॅप्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, सिनॅप्स असं म्हणणार. हा सिनॅप्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं महत्त्वाचा आहे.
असं आपण म्हणतो. बघूयात आपण काही ठराविक अशा गोष्टी आपल्याला डिस्कस करताना अजून आपल्याला त्याच्यामध्ये ऍडिशन करता येईल. These synapses are two different type. हे सिनॅप्स किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. आता पहिला सिनॅप्स जो आहे त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिकल सिनॅप्स किंवा इलेक्ट्रिक सिनॅप्स असं म्हटलं तरी चालेल. इलेक्ट्रिक सिनॅप्स मध्ये काय असतं? द मेम्ब्रेन्स ऑफ अ प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आर सिच्युएटेड व्हेरी क्लोज टू इच अदर. आता बघ, हा आणि तो याच्यामध्ये काय की एकदम हे 2 मेम्ब्रेन आहेत काय एकमेकांना क्लोजली सिच्युएटेड आहे. देयर इज नो गॅप. व्हेरी थिन गॅप इज प्रेझेंट. गॅप बिटवीन दिस 2 न्यूरॉन म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे त्या सिनॅप्टिक क्लेफ्ट नसतेच, पण तो गॅप जो आहे किती असतो? 3.8 नॅनोमीटर. हा गॅप किती असतो दोघांच्या मधला? 3.8 नॅनोमीटर. एवढा छोटासा टायनी गॅप आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. हा जो टायनी गॅप आहे हा गॅप काय एकमेकांना एकदम चिकटलेले आहेत दोन्ही मेम्ब्रेन. Therefore what happens? The message or electric voltage, electric charge directly transferred to the other or next neuron. याच्यातला जो मेसेज आहे तो कसा किंवा इलेक्ट्रिक चार्ज काय केला जातो? डायरेक्टली पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मेम्ब्रेन वरती ट्रान्सफर केला जातो. डायरेक्ट व्होल्टेज इज ट्रान्सफर. देयर इज नो एनी काइंड ऑफ अ न्यूरोट्रान्समीटर. तिथं कुठल्याही प्रकारचं न्यूरोट्रान्समीटर आपल्याला असलेलं बघायला मिळत नाही. म्हणून याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक सिनॅप्स. आता आपण काय करतो बऱ्याच वेळा 2 वेगळ्या प्रकारच्या वायर्स, मेटल वायर्स असतात एकमेकांना चिकटवतो. सो इलेक्ट्रिक करंट गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू द अदर. एकामधून दुसऱ्यामध्ये इलेक्ट्रिक करंट काय होतो? ट्रान्सफर होतो. बरोबर, लगेच होतो. पण ते एकमेकांना जोडलेले असतात का? म्हणजे एकदम कनेक्टेड आहेत का? नाहीये. त्यांच्यामध्ये बारीक गॅप असतो, छोटासा गॅप असतो, टायनी गॅप असतो. आणि तसाच टायनी गॅप ही एक मेटल वायर आहे, ही एक मेटल वायर आहे, एकमेकांना जोडली आहे. आता आपण दुसरा विचार करूया. ह्या 2 बोटामध्ये जर मी असं जर चिकटवलं तर हे 2 बोट एकमेकांना चिकटलेले आहेत का? टच झालेले आहेत, क्लोज विसिनिटी मध्ये आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा गॅप आहे. लक्षात, त्याच्यामध्ये सुद्धा गॅप आहे. कारण आपल्याला एकमेकांना जाणीव होते, कारण त्यांच्यामध्ये फोर्सेस तयार होतात, रिपल्शन फोर्सेस तयार होतात, म्हणून आपल्याला ती जाणीव होते. ठीक आहे. म्हणून आपल्याला इथं थोडासा गॅप असलेला तो आपल्याला जरी डोळ्याने दिसत नसला तरी तो तिथं असतो. तसंच ह्या 2 न्यूरॉनमध्ये गॅप आपल्याला एकदम कमी असलेला बघायला मिळतो. तो किती असतो? 3.8 नॅनोमीटर. सो व्हॉट हॅपन्स? द इलेक्ट्रिक चार्ज कॅन डायरेक्टली ट्रान्सफर टू द नेक्स्ट थ्रू दिस स्मॉल गॅप. त्या छोट्या गॅप मधून इलेक्ट्रिक करंट डायरेक्टली ट्रान्सफर झालेला बघायला मिळतो. त्याला इलेक्ट्रिक करंटला छोटा गॅप लागतो, एकदम छोटा गॅप लागतो ट्रान्सफर होण्यासाठी. आणि जास्त गॅप असला तर इट विल नॉट ट्रान्सफर. जास्त जर समजा याच्याऐवजी जर आपला एवढासा गॅप जर असेल तर हा ट्रान्सफर होणार नाहीये. इथं ट्रान्सफर होणार इलेक्ट्रिक करंट फ्रॉम द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता दुसरी गोष्ट, दिस काइंड ऑफ सिनॅप्स, दिस इलेक्ट्रिक सिनॅप्स इज व्हेरी फास्ट. हे कसे असतात? फास्ट असतात, एकदम फास्ट असतात. ऍज जस्ट इलेक्ट्रिसिटी, करंट. इकडे बटन दाबलं की तिकडे बल्ब लागतो किंवा ट्यूब लागतो, कारण इलेक्ट्रिक करंट फास्ट असतो. तसंच whenever the electric synapses are present in between the 2 cells, message is very fast. मेसेज काय असतो? एकदम फास्ट असतो. विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड इट इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट सेल. म्हणून त्याला फास्ट असलेले बघायला मिळतात. अशा प्रकारचे सिनॅप्स आपल्याला ज्या ठिकाणी डिफेन्स रिफ्लक्स असतात, डिफेन्स रिफ्लक्स, दे आर फाउंड इन द ऑर्गन्स विथ अ डिफेन्स रिफ्लक्स. अशा प्रकारचे इलेक्ट्रिक सिनॅप्स कुणामध्ये सापडतात? इन द ऑर्गन or tissue with defense reflexes. बघा, कधी आपण बघितले का? आपल्या पापण्या असतात, छोटा कुठलाही पार्ट येईल आपल्या डोळ्यात जर चालला तर लगेच आपली पापणी लवते किंवा झाकली जाते. म्हणजे मी जर असा करायचं म्हटलं तर मी कितीही फास्ट करू, माझ्या डोळ्यामध्ये काही जाऊ शकत नाही.
माझ्या डोळ्याला जर थोडंसं दिसलं तरी लगेच, म्हणजे काय, डोळ्याला दिसलं आणि पापणीपर्यंत पोहोचलं. हे कसं पोहोचणार, डायरेक्ट लगेच पोहोचत नाही, तर ब्रेन कडून येऊन इथपर्यंत पोहोचतो. का, तर याच्यामध्ये काय, इलेक्ट्रिक सिनॅप्स. इट इज व्हेरी फास्ट प्रोसेस विथिन द फ्रॅक्शन ऑफ अ मिलियन सेकंड. दिस प्रोसेस इज ट्रान्सफरिंग द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट एकदम फास्ट गेलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक सिनॅप्स. अशा प्रकारचे जंक्शन जे आहेत त्या जंक्शनला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक सिनॅप्स. अदरवाईज जर एखादी गोष्ट दिसली आणि मला उचलायची आहे, मी विचार करतो, मला हा डस्टबिन उचलायचा, आय थिंक अँड देन आय ऍक्ट. मी विचार करतो आणि नंतर ऍक्शन घेतो. हे कोणाच्या थ्रू होतं, दुसऱ्या प्रकारचे सिनॅप्स थ्रू होतं. आणि हे सिनॅप्स फास्ट असल्यामुळं डिफेन्स रिफ्लेक्स मध्ये किंवा कुठलीही गोष्ट, एखादा तुमच्या समोर साप दिसला तर तुम्हाला डिफेन्स रिफ्लेक्स आलेला होता. साप दिसलाय, आता मी भीतो वगैरे असं होत नाही. आपण काय करतो, साप दिसला की लगेच आपल्या अंगामध्ये इलेक्ट्रिसिटी संचारते. व्हॉट इज दॅट, दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रिक सिनॅप्स. तो काय असतो, इलेक्ट्रिक सिनॅप्स. आणि तो इलेक्ट्रिक सिनॅप्स लगेचच पुढं आपल्याला मेसेज ट्रान्सफर केलेला बघायला मिळतो. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक सिनॅप्स आपल्याला फास्ट असलेली बघायला मिळतात. दे आर व्हेरी फास्ट. जर आपण विचार करायचं म्हटलं किती फास्ट असतात, 120 मीटर पर सेकंड. त्याचा वेग किती असतो, 120 मीटर पर सेकंड वेग असतो इलेक्ट्रिक सिनॅप्सचा. म्हणजे किती, आपली जर उंची जर बघितली तर जास्तीत जास्त 1.5 मीटर, 2 मीटर, 2 मीटरच्या आसपास किंवा 2.5 मीटर. म्हणजे एका सेकंदाला किती, म्हणजे मिलियन ऑफ सेकंदाला 1 मीटर आपल्या डोक्यापासून मेसेज खाली जाण्यासाठी किती वेळ लागतो. आणि मग एवढा जर वेळ असेल तर छोटा पार्ट असतो, म्हणजे हे जे काही सिनॅप्स असतात एकदम छोटे पार्ट असतात, ह्या सिनॅप्स मधून ट्रान्समिट व्हायला मेसेज किती वेळ लागतो. सर व्हेरी लिटल टाइम इज रिक्वायर्ड, व्हेरी मायन्यूट टाइम, fraction of seconds are required. So these electric synapses are a different type of electric. लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही मेम्ब्रेन असतात, एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. त्याच्यामुळे डायरेक्टली व्होल्टेज और इलेक्ट्रिक करंट फ्रॉम द वन न्यूरॉन इज ट्रान्सफर्ड टू द अदर न्यूरॉन. Therefore they are fast. There is no gap. या दोन न्यूरॉन मध्ये गॅप नसल्यामुळे त्यांना टाइम लागत नाही, वेळ लागत नाही ट्रान्सफर करायला एकमेकांना. आता बघा, विचार जर केला आपण तर दोन वेगळ्या पद्धतीने. एखाद्याला हाक मारली, गॅप आहे दोघांमध्ये, हाक मारली तर तो बघायची की नाही, तो ठरवणार समोरचा. आपले हाक त्याला ऐकायला व्यवस्थित ऐकायला जाते की नाही, तिथपासून सुरू असतं. पण आपण जर टच केला डायरेक्टली तर तो लगेच बघतो. कोणीही असतो, किती असं टच केला तर, किंवा ऑलरेडी माहित असतं की याला टच करणार आहे, आपण काय रिस्पॉन्स द्यायचा नाही, ते जाणून बुजून. पण टच जर झाला तर आपल्याला जर कुठं जरी काही आपल्याला टच झालं तर आपण लगेच बघतो. म्हणजे टच मधून काय होतं, फास्ट मेसेज ट्रान्सफर होतो. तसंच इलेक्ट्रिक सिनॅप्स मध्ये सुद्धा मेसेज काय होतो, फास्ट ट्रान्समिट झालेला बघायला मिळतो. दुसऱ्या प्रकारचे सिनॅप्स आपल्याला असलेले बघायला मिळतात, दॅट इज दोज आर कॉल्ड एज केमिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्स. आता इथं इलेक्ट्रिक सिनॅप्स मध्ये मेसेज इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द वन न्यूरॉन टू द अदर न्यूरॉन थ्रू द इलेक्ट्रिक करंट, किंवा त्याला आपण इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणूया. इलेक्ट्रिक चार्ज, याच्यामध्ये काय असतो, इलेक्ट्रिक चार्ज. कशामध्ये, इलेक्ट्रिक सिनॅप्स मध्ये. इथं काय असणार, मग फ्रॉम नावावरूनच आपल्याला लक्षात येतं काय, देयर आर सम केमिकल्स. काय असणार आहे, केमिकल्स असणार. These chemicals are nothing but the neurotransmitter. Neurotransmitters. हे केमिकल्स असतात. त्या केमिकल्सला काय म्हणायचं, न्यूरोट्रान्समिटर्स असं म्हणायचं. These neurotransmitters are responsible for the transfer of a message from the one neuron to the other neuron. एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे मेसेज ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय लागतात, न्यूरोट्रान्समिटर. हे काय असतात, कंपॅरेटिव्हली स्लो दॅन द और स्लोअर दॅन द इलेक्ट्रिक सिनॅप्स. इलेक्ट्रिक सिनॅप्स पेक्षा हे स्लो असतात. हे कोणामध्ये असतात, दीज आर प्रेझेंट इन द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. न्यूरोमस्क्युलर हे काय असतात, न्यूरोमस्क्युलर म्हणजे नर्व
सेल आणि मसल सेलच्या मध्ये कुठल्या प्रकारचे सिनॅप्स असतील तर आपल्याला केमिकल सिनॅप्स असलेले बघायला मिळतात. नर्व आणि मसलच्या मध्ये कुठल्या प्रकारचे सिनॅप्स असतात तर केमिकल सिनॅप्स असतात. इन्स्टेड ऑफ द इलेक्ट्रिक देयर आर केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिक सिनॅप्स कुठे कुठे जास्त असतील ब्रेन मध्ये इलेक्ट्रिक सिनॅप्स असतात. स्पायनल कॉर्ड मध्ये इलेक्ट्रिक सिनॅप्स असलेले बघायला मिळतात. पण जर आपण मसल किंवा ग्लँड आणि न्यूरोग्लॅन्ड्युलर दुसरा शब्द आपण वापरला तरी चालेल. न्यूरोग्लॅन्ड्युलर नर्व आणि ग्लँड ह्या दोघांच्या मध्ये जर जे सिनॅप्स असेल तर त्या सिनॅप्सला आपण काय म्हणतो न्यूरोग्लॅन्ड्युलर सिनॅप्स असं म्हणतो. तर अशा वेगळ्या प्रकारचे सिनॅप्स हे केमिकल असतात. न्यूरोमस्क्युलर असतील किंवा न्यूरोग्लॅन्ड्युलर असतील दीज आर द केमिकल सिनॅप्स. क्लियर. तर अशा प्रकारचे हे जंक्शन. देन येस दीज आर द जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन थ्रू विच मेसेज इज ट्रान्सफर्ड. बट हाऊ डज दिस मेसेज इज ट्रान्सफर्ड. हे नेमकं होतं कसं. हाऊ डज इट हॅपन्स हे आपल्याला जरासं बघायचं. पुन्हा तिथं आपण लक्षात घेतो की काय काय होऊ शकतं किंवा काय काय कशा पद्धतीनं हे मेसेज ट्रान्सफर केलेले बघायला मिळतात ते पहिला आपण बघूया. पहिला सगळ्यात महत्त्वाचे टू स्टार्ट द मेसेज देयर इज अ नीड ऑफ अ स्टिम्युलस. मेसेज सुरू व्हायला काय लागतो स्टिम्युलस लागतो. स्टिम्युलस म्हणजे काय असेल व्हॉट इज स्टिम्युलस बघितलं आपण परवाच्या लेक्चरला बघितलं. स्टिम्युलस काय असेल फिजिकल कुठल्याही प्रकारचा फिजिकल फॅक्टर असेल. टेम्परेचर असेल वॉटर असेल प्रेशर असेल काही असेल विजन लाईट असेल दीज आर द स्टिम्युलाई. म्हणजेच सकाळी उठल्या उठल्या आपल्या डोळ्याला लाईट जर आपल्या डोळ्यावरती पडली तर दॅट लाईट इज ऑल्सो स्टिम्युलस. टच केला एकमेकाला टच केला दॅट इज ऑल्सो अ स्टिम्युलस. ते सुद्धा काय असतात स्टिम्युलस असतात. बाहेरचे स्टिम्युलस असतात आतले स्टिम्युलस असतात. इंटरनल स्टिम्युलस आर द केमिकल्स. आतले स्टिम्युलस केमिकल्स असलेले बघायला मिळतात आणि बाहेरचे स्टिम्युलस कुठलेही काही असलेले बघायला मिळतात. अजूनही आपण बघितलं होतं साखर आहे. साखरेचा कडा जिभेवर ठेवला की लगेचच आपल्याला गोड लागायला सुरुवात होते. हे काय होतं तर स्टिम्युलस आहे. साखर काय होते स्टिम्युलस म्हणून काम करते. ठीक आहे. तो स्टिम्युलस भेटला. समजा मी स्टिम्युलस इथं दिला. इथं स्टिम्युलस दिस इज द स्टिम्युलस. काय स्टिम्युलस काय केलं मी टच केलं या न्यूरॉनला इथं टच केलं तर काय होतं. पहिलं सगळ्यात महत्वाचं देयर इज अ डिपोलरायझेशन चार्ज. आतमध्ये काय होतो पॉझिटिव्ह चार्ज आलेला होता. काय असतो आतमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज तयार होतो. व्होल्टेज तयार आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि तो चार्ज काय होतो पुढं कॅरी केला जातो. बरोबर. पुढे कुठे कॅरी केला जातो मेम्ब्रेन मध्ये पुढं असा कॅरी केला जातो ट्रान्सफर केला जातो. ते कसा ट्रान्सफर होतो हे सुद्धा बघायचं आपल्याला. पण आता आपण एवढंच बघूया की हाऊ मेसेज इज ट्रान्सफर्ड थ्रू द सिनॅप्स. सिनॅप्स मधून मेसेज कसा ट्रान्समिट झालेला बघायला मिळतो. पहिला स्टिम्युलस झाला. स्टिम्युलस म्हणजे टच केला. फॉर एक्झाम्पल टच केला मी इथं टच केला. टच केल्या काय होतं जो न्यूरॉनचा जो मेम्ब्रेन आहे तो काय होणार आहे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार आहे. निगेटिव्ह काय असतो आपण बघायचं कशामुळे असतो तो. पहिल्यांदा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा काय झाला पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह झाल्या हा पॉझिटिव्ह चार्ज काय करतो हा पॉझिटिव्ह चार्ज ह्या गेटकडे कुठल्या व्होल्टेज गेटकडे. व्होल्टेज गेट इथं आता व्होल्टेज गेट्स आहे. ह्या व्होल्टेज गेट मधून काय होतं सोडियम आतमध्ये जातो. सोडियम काय होतो आतमध्ये जातो. अगेन दिस बिकम्स अ पॉझिटिव्ह कारण सोडियम पॉझिटिव्ह चार्ज आयन आहे म्हणून सोडियम आतमध्ये गेला की पॉझिटिव्ह चार्ज. त्याचबरोबर अजून काही चॅनल्स याच्यामध्ये असतात कॅल्शियम चॅनल्स. काही चॅनल्स कसे असतात कॅल्शियम चॅनल्स असलेले बघायला मिळतात. हे कॅल्शियम चॅनल्स काय करतात बाहेरचं जे कॅल्शियम आहे बाहेरचं सायटोप्लाझमच्या बाहेरचं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये ठीक आहे ते सुद्धा कॅल्शियम काय केलं जातं आतमध्ये ट्रान्सफर केलं जातं. कॅल्शियम बरोबर. कॅल्शियम आतमध्ये सुद्धा ट्रान्सफर केलेलं बघायला. दोन गोष्टी झाल्या. काय झाला पॉझिटिव्ह चार्ज झाला. मेम्ब्रेन काय झाला पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामुळे कॅल्शियम जो बाहेर आहे सेलच्या तो कॅल्शियम काय गेला आतमध्ये गेला. काय गेला कॅल्शियम आतमध्ये. आता कॅल्शियम आत गेल्याबरोबर काय होतं कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट आयन.
which fuses the membrane together. आतमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मेम्ब्रेनला फ्यूज करण्याचं काम कोण करतं? कॅल्शियम. आता हे दोन कोणाचे मेम्ब्रेन असणार आहेत? वेसिकल आणि सिनॅप्सचा मेम्ब्रेन किंवा प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा मेम्ब्रेन. दिस इज द मेम्ब्रेन ऑफ अ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. बरोबर, इथून इथपर्यंतचं मेम्ब्रेन आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचं. मग हे कॅल्शियम काय होतं? ह्या वेसिकलला बाइंड होतं आणि वेसिकल येऊन इथं फ्यूज होतं. वेसिकलला काय होतं? फ्यूज होतं. वेसिकल फ्यूजेस विथ सिनॅप्टिक मेम्ब्रेन, presynaptic membrane, and therefore what happens? Whatever the content present in the vesicle, that is released into the space or released out of the presynaptic neuron. Presynaptic neuronच्या बाहेर हे सगळं मटेरियल रिलीज केलं जातं. हे मटेरियल म्हणजे काय? न्यूरोट्रान्समीटर आहे. हे मटेरियल म्हणजे काय आहे? न्यूरोट्रान्समीटर आहे. न्यूरोट्रान्समीटर्स आर रिलीज्ड इनटू द सिनॅप्टिक क्लेफ्ट. क्लियर? म्हणजे काय झालं? स्टिम्युलसने काय केलं? पॉझिटिव्ह चार्ज केला. पॉझिटिव्ह चार्ज मुळे काय झालं? कॅल्शियम रिलीज केलं. कॅल्शियम आतमध्ये आलं. कॅल्शियमचं प्रमाण वाढल्यामुळं काय झालं? वेसिकलचा मेम्ब्रेन प्री सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मेम्ब्रेन बरोबर फ्यूज झाला आणि फ्यूज झाल्यामुळं न्यूरोट्रान्समीटरचं जे कंटेंट आहे वेसिकलच्या मध्ये दॅट इज रिलीज. बरोबर? क्लियर? आता न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाला. आता काय होणार? दिस न्यूरोट्रान्समीटर गेट बाउंड. आता सुरुवातीला काय असतं म्हणजे रेस्टिंग कंडिशन मध्ये काय? दिस गेट्स आर क्लोज्ड. हे गेट काय असतात? क्लोज झालेले असतात. आता क्लोज्ड गेट आहे, पण ज्यावेळेस न्यूरोट्रान्समीटर असतात त्यावेळेस when this neurotransmitter binds to the gates at that time these gates get open. These gates opens. हे गेट काय होतात? ओपन होतात. आणि न्यूरोट्रान्समीटर ह्या प्रोटीनला बाइंड झाला म्हणजे काय? दिस न्यूरोट्रान्समीटर ऍक्ट ॲज अ की फॉर द ओपनिंग डोअर. डोअर ओपनिंग साठीची की आहे कोण? न्यूरोट्रान्समीटर. आता हे गेट कोणासाठी असतात? तर हे गेट असतात सोडियम आयन साठी. कोणासाठी असतात? सोडियम आयन साठी गेट असतात. सो once this gate opens, sodium ion enters into the postsynaptic neuron. गेट ओपन कशामुळे झाले? न्यूरोट्रान्समीटर मुळे झाले. न्यूरोट्रान्समीटर मुळे गेट ओपन झाल्यामुळे काय झालं? सोडियम आतमध्ये आला. इनफ्लक्स ऑफ सोडियम. सोडियमचा काय झाला? इनफ्लक्स झाला. इनफ्लक्स म्हणजे एंट्री ऑफ सोडियम इनटू द सेल. सेल मध्ये जर सोडियमची एंट्री झाली तर त्याला काय म्हणायचं? सोडियम इन्फ्लक्स असं म्हणायचं. बघा, सोडियम इन्फ्लक्स. सोडियम इन्फ्लक्स झाला काय होईल? देयर इज अ चेंज इन द चार्ज. काय होतो? चार्ज चेंज होतो. काय होणार? अगोदर निगेटिव्ह होता, आता सोडियम आतमध्ये गेल्यामुळे आतला चार्ज काय झाला? पॉझिटिव्ह झाला. बरोबर? पॉझिटिव्ह ऍज दॅट ऑफ द स्टिम्युलस. स्टिम्युलस मुळे जसा चार्ज पॉझिटिव्ह झाला होता तसा त्या सोडियम मुळे इथं चार्ज पॉझिटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीनं जो न्यूरोट्रान्समीटर म्हणजे जे काही चार्ज चेंजेस प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये होते तेच कोणामध्ये झाले? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये झालेले बघायला मिळाले. अशा पद्धतीनं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे आपल्याला काय झालेलं असतं? मेसेज ट्रान्सफर झालेला आपल्याला मिळतो. क्लिअर? बघा आपल्याला काय काय झालेलं बघा. एक वन बाय वन काय होतं? स्टिम्युलस. स्टिम्युलस मुळे काय झालं? स्टिम्युलस opens sodium potassium ion channels. बरोबर? सोडियम पोटॅशियम आयन चॅनल तिथे ओपन झाले. त्याच्यामुळे काय होणार? हे आयन चॅनल ओपन झाले की काय होणार? इन प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री सिनॅप्स असं म्हणतो. प्री सिनॅप्स मध्ये हे होतं. ओपन झाल्यानंतर काय होणार? इन्फ्लक्स ऑफ सोडियम आयन. सोडियम आयन काय झाले? इन्फ्लक्स. दिस कम्स टू द एंड ऑफ द न्यूरॉन. न्यूरॉनच्या एंडला येतात.
So it depolarizes the membrane काय झाला डिपोलराइज झाला म्हणजे पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला त्याला काय म्हणायचं डिपोलरायझेशन असं. त्याच्यामुळे काय झालं कॅल्शियम रिलीज त्याच्यानंतर काय झालं फ्युजन ऑफ न्यूरो ट्रांसमीटर वेसिकल्स फ्यूज झाले. त्याच्यानंतर काय झालं रिलीज ऑफ न्यूरो ट्रांसमीटर. काय झालं लक्षात येते का स्टिम्युलस झाला. स्टिम्युलसमुळे सोडियम पोटॅशियम आयन चॅनल ओपन झाले की सोडियम आतमध्ये गेला इन्फ्लक्स ऑफ सोडियम. त्याच्यामुळे काय झालं आतमध्ये सोडियम गेल्यामुळे काय झाला डिपोलराइज झाला म्हणजे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह मेम्ब्रेन झाला. त्याच्यानंतर काय झालं कॅल्शियम रिलीज झाल्यामुळे काय झालं न्यूरोट्रान्समीटर वेसिकल फ्यूज झाले मेम्ब्रेन बरोबर आणि फ्यूज झाल्यामुळे न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाला बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला इथं घडलेल्या बघायला मिळतात सिक्वेन्शियल एका पाठोपाठ एक गोष्टी इथं घडलेली बघायला मिळतात. आता न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाला तर पुढच्या हे प्री सिनॅप्टिक इव्हेंट आहेत असं म्हणतात. हे काय झाले प्री सिनॅप्टिक इव्हेंट प्री सिनॅप्टिक म्हणजे अगोदरच्या न्यूरॉन मध्ये सिनॅप्सच्या अगोदरच्या न्यूरॉन मध्ये कुठले इव्हेंट होतात एवढे इव्हेंट होतात. एक आहे स्टिम्युलस, दुसरा आहे सोडियम चॅनल ओपन होणे, तिसरा आहे सोडियम आयन आतमध्ये जाणे, त्याच्यानंतर चार्ज बदलणे, कॅल्शियम रिलीज होणे, फ्युजन न्यूरोट्रांसमीटर वेसिकलचं फ्युजन होणे आणि न्यूरोट्रांसमीटर रिलीज करणे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिक्वेन्स इव्हेंट आपल्याला इथं झालेले बघायला मिळतात. ठीक आहे. आता हे जे इव्हेंट आहेत आपल्याला पुढच्या न्यूरॉन मध्ये कशा पद्धतीने होतात. पुढच्या न्यूरॉन मध्ये हे इव्हेंट वेगळ्या प्रकारचे असतात. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इव्हेंट्स असतात. पोस्ट सिनॅप्टिक इव्हेंट्स. पोस्ट सिनॅप्टिक इव्हेंट मध्ये काय होतं पहिला न्यूरोट्रांसमीटर binds to ligand gated sodium potassium channels. पहिला काय होतो जे आपण सांगितलं लिगॅंड कोणाला बाइंड झाले सोडियम पोटॅशियम आयन चॅनलला बाइंड झाले. सोडियम पोटॅशियम आयन चॅनलला लिगॅंड बाइंड. काय होणार त्याच्यामुळं सोडियम पोटॅशियम आयन चॅनल ओपन्स. काय होतं सोडियम पोटॅशियम आयन चॅनल काय होतं ओपन होतं. ओपन झाल्यामुळे काय होतं पुन्हा तेच इन्फ्लक्स ऑफ सोडियम आयन. सोडियम आयन काय होतो इन्फ्लक्स होतो. अँड देन व्हॉट हॅपन्स depolarization of postsynaptic membrane. पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन. तर इथे काय झालं शॉर्ट मध्ये न्यूरोट्रांसमीटर लिगॅंड गेटेड आयन चॅनलला बाइंड झाले. ठीक आहे. बाइंड झाल्यामुळे सोडियम पोटॅशियम आयन लिगॅंड गेटेड सोडियम पोटॅशियम आयन चॅनल ओपन झाले. त्याच्यामुळे सोडियम आतमध्ये गेला. सोडियम आतमध्ये गेल्यामुळे काय झालं डिपोलरायझेशन. सो डिपोलरायझेशन ऑफ अ प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन is transferred to the postsynaptic neuron, and this complete process
is nothing but the synaptic transmission. या प्रोसेसला काय म्हणायचं? सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं. दिस इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. This is the synaptic transmission. Synaptic transmission, the message from the presynaptic neuron is transferred to the postsynaptic neuron. This process is nothing but the synaptic transmission. त्याला काय म्हणायचं? सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हणायचं. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. मग एकदा मेसेज आला तर तो कायम तसाच राहणार का? कारण इथं लिगॅंड तर इथं बाइंड होती. पण याच्यानंतर दिस मेसेज इज स्टॉप. हा मेसेज काय केला जातो? स्टॉप केला जातो. हा स्टॉप कसा केला जातो? त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचं मेकॅनिझम असलेलं बघायला मिळतं. मेसेज ब्रेक केला जातो किंवा जे काही मेसेज आले त्यांना तिथं थांबवलं जातं. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं जात नाही. एकदा आला तर एकदाच ऐकला जातो, पुन्हा ऐकला जातो. त्याच्यासाठी पुन्हा ऐकण्यासाठी काय म्हणजे मी एखादा शब्द जर बोललो तर एकदाच ऐकायला येतो. पुन्हा ऐकायचं झालं तर पुन्हा आपल्याला शब्द उच्चारायला लागणार. तसं नाहीतर एकदा शब्द बोलला की सारखा जर आपल्या कानामध्ये घुमत असता तर आपल्याला काहीच समजलं नसतं. त्याच्यासाठी हा मेसेज पुढं ट्रान्समिट होण्यासाठी आपल्याला अजून किंवा दुसरा मेसेज रिसीव्ह करण्यासाठी हा ह्या न्यूरॉनला दुसरा सुद्धा मेसेज येणार आहे. दुसरा शब्द ऐकण्यासाठी किंवा दुसरा मेसेज रिसीव्ह करण्यासाठी याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? अगोदरचा जो मेसेज आहे तो डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे. इथं फुल स्टॉप व्हायला पाहिजे. तो मेसेज स्टॉप व्हायला पाहिजे. तो मेसेज स्टॉप करण्यासाठी काय हे न्यूरोट्रान्समीटर इथले संपले पाहिजे. इथले न्यूरोट्रान्समीटर काय केले पाहिजे? नष्ट केले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये काही एन्झाईम असलेले बघायला मिळतात. काही एन्झाईम असतात. काय असतात? एन्झाईम्स असतात. These enzymes are responsible for the discontinuation of a message. These are the cholinesterases. कुठले एन्झाईम असतं? cholinesterases. आता दुसरा which is the common neurotransmitter? न्यूरोट्रान्समीटर कुठला असतो? एक लक्षात ठेवायचं. न्यूरोट्रान्समीटर ऍसेटिलकोलिन. Acetylcholine is a neurotransmitter. It is a type of a neurotransmitter. This acetylcholine is broken down into the acetic acid and choline. हे कशात ब्रेक केले जातात? ऍसिटिक ऍसिड आणि कोलिन मध्ये ब्रेक केले जातात. म्हणजे आता हा न्यूरोट्रान्समीटर राहिला का? नाहीये. ही प्रोसेस कोण करतं? तर कोलिनेस्टरेज करतात. म्हणजे जे काही ऍसिटिलकोलिन किंवा लिगॅंड्स किंवा न्यूरोट्रान्समीटर त्या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये आहेत ते सगळे ब्रेक केले जातात. कोण ब्रेक करतं? तर कोलिनेस्टरेज नावाचं एन्झाईम ब्रेक करतं. इथं बाइंड झालेला सुद्धा लिगॅंड म्हणजे जो चॅनलला बाइंड झाला लिगॅंड तो सुद्धा ब्रेक केला आणि तो ब्रेक केल्यामुळं काय होतं? हा रिलीज होतो. म्हणजेच ह्या चॅनलला पुन्हा हा लिगॅंड तुम्हाला बाइंड झालेला बघायला मिळणार नाही. आणि लिगॅंड जर चॅनलला बाइंड नसेल तर हे चॅनल काय होतं? क्लोज होतं. क्लोज झाले तर काय होईल? सोडियम आयन्स पुढे ट्रान्समिट होणार नाही. बरोबर? अशा पद्धतीने आपल्याला हा मेसेज बंद केलेला बघायला मिळतो. आता बघूया आपण त्याच प्रोसेस आपण समजून घेऊया. शॉर्ट मध्ये प्रोसेस आपण समजून घेऊ. पहिलं आपण ब्रेकडाऊन ऑफ ट्रान्समिशन. तसं काही वेगळा पॉइंट आपल्या बुक मध्ये नाही दिला पण ट्रान्समिशन ब्रेक्स कधी होतो? पहिला काय होणार आहे? कोलिनेस्टरेज breaks neurotransmitter. Neurotransmitter breaks neurotransmitter.
न्यूरोट्रान्समीटर ब्रेक झाला की काय होणार आहे, Na+ and potassium ion channels close होईल. हे चॅनल काय होतात, क्लोज होतात. सो नो एंट्री ऑफ सोडियम आयन्स and so no depolarization. डिपोलरायझेशन होत नाही. क्लिअर. म्हणजे कोलिनेस्टरेज काय करणार, न्यूरोट्रान्समीटरला सगळं ब्रेक करणार. न्यूरोट्रान्समीटर ब्रेक झाल्यामुळं चॅनल क्लोज होणार. चॅनल क्लोज झाले की सोडियम आतमध्ये जाऊ शकणार नाही. सोडियम आतमध्ये नाही गेला की डिपोलरायझेशन होणार. अशा पद्धतीने हा जो मेसेज आहे तो तिथं डिस्ट्रॉय केला जातो आणि थांबवला जातो. म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर मेसेज देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात आणि कोलिनेस्टरेज मेसेज थांबवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये केलेल्या आपल्याला. क्लिअर. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट आस्पेक्ट रिलेटेड टू द सिनॅप्स. सिनॅप्सच्या बद्दलचे हे महत्वाचे आस्पेक्ट किंवा महत्वाचे कॉन्सेप्ट असलेले बघायला मिळतात. लक्षात राहील. ओके. पुढं पहिला सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न आपल्याला निर्माण होईल की हाऊ डज दिस इलेक्ट्रिक चार्ज इज चेंज्ड अँड क्रिएटेड इन द न्यूरॉन. न्यूरॉन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक चार्ज कशा पद्धतीने तयार केलेले बघायला मिळतात किंवा केले जातात. पण त्याच्यामध्ये लॉजिक काय आहे आणि एका न्यूरॉन कडून किंवा न्यूरॉनच्या एका एंड कडून दुसऱ्या एंड पर्यंत मेसेज कसा जातो. ठीक आहे. आपण बघितलं. काय बघितलं पहिलं, समजा पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवण्यासाठी फक्त मी छोटासा पार्ट करतो. दोन न्यूरॉन सेल्स, एक न्यूरॉन सेल दुसरी न्यूरॉन सेल. आता आपण बघितलं मेसेज इथून इथपर्यंत कसा जातो हे बघितलं. म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इथून इथं जातो मेसेज हे बघितलं. पण मेसेज जर इथं असेल तर इथून इथपर्यंत कसा येतो हे बघायचं. हाऊ दिस सिग्नल इज ट्रान्समिटेड टू द एंड ऑफ द फ्रॉम द स्टार्ट ऑफ द सिग्नल टू द एंड ऑफ द एक्झॉन. एक्झॉन एंड पर्यंत कसा जातो हे आपल्याला आता बघायचं. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्समिशन ऑफ अ नर्व इम्पल्स. हाऊ दिस नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड. म्हणजे काय झालं, आता पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे मेसेज गेला पण त्या न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन कडे कसा जाणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा तेच मला काढायला लागणार, जरा थोडंसं समजावून सांगायसाठी. बघा आता इथून पुढे दुसरी सेल. क्लिअर. अशा नेटवर्क असणार. इथून इथपर्यंत गेला बघितला, इथं आला पण इथून इथपर्यंत कसा येतो माहित नाही. इथून याच्यासारखा सेम मेकॅनिझम इथून पुढच्या तिसऱ्या. म्हणजे एक फर्स्ट न्यूरॉन कडून सेकंड न्यूरॉन कडे कसा आला, पण सेकंड न्यूरॉनच्या फर्स्ट एंड कडून सेकंड एंड कडे कसा जातो हे आपल्याला आता बघायचं. दॅट इज अ ट्रान्समिशन. त्याला काय म्हणायचं, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स हे बघणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला अगोदर सेट करायच्या. समजा एक न्यूरॉन आहे, त्याला दोन मेम्ब्रेन आहे, बरोबर. एक वरच्या बाजूचा आहे आणि खालच्या बाजूचा. मेम्ब्रेन एकच मेम्ब्रेन असतो, कंटिन्युअसली इंटॅक्ट असतो. पण आपण छोटासा पार्ट घेतो. म्हणजेच हा जर न्यूरॉन असेल तर याचा छोटासा पार्ट आपण बघतोय. ठीक आहे, छोटासा पार्ट. तर नॉर्मली काय असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात त्या बघायच्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 ते 3 प्रकारचे आयन चॅनल असलेले बघायला मिळतात. आयन चॅनल्स गेट्स असतात.
सिलेक्टिव्ह आयन चॅनल्स, फक्त सिलेक्टिव्ह आयनलाच अलाउ करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतील सुरुवातीला आपण बघूया सोडियम पोटॅशियम आयन चॅनल्स. ठीक आहे. सोडियम पोटॅशियम. दुसऱ्या प्रकारचे असतील पोटॅशियम आयन चॅनल्स, ज्याच्यातून लीक होतात अशा प्रकारचे. ठीक आहे. असे आयन चॅनल्स असतात, सगळीकडे असतात, सगळीकडे काढत नाही पण सगळीकडे असतात. आता पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठेवायची लक्षात ही आहे की हाऊ इज द चार्ज इन द रेस्टिंग कंडिशन. रेस्टिंग कंडिशन मध्ये याच्यामध्ये चार्ज कसा असतो. ठीक आहे. पहिला चार्ज, देर आर टू डिफरंट काइंड्स ऑफ द साइड्स. दोन वेगळ्या प्रकारच्या साइड्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. एक्स्ट्रा सेल्युलर साइट, बाहेरची जी आहे ती एक्स्ट्रा सेल्युलर साइट, आणि त्याच्यामुळे बाहेर काय असतो लिक्विड असतं, काय असतं फ्लुइड असतं. फॉर एक्झाम्पल ब्लड आहे किंवा ब्लड फ्लुइड आहे, त्याला काय म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असं म्हणायचं. काय म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आणि आतमध्ये ते आतमध्ये आहे त्याला काय म्हणायचं सायटोप्लाझम असं. व्हॉट इज इनसाइड, दॅट इज अ सायटोप्लाझम, किंवा इंट्रासेल्युलर फ्लुइड असं म्हटलं तरी चालेल. दुसरा इन अँड आउट, आतली बाजू बाहेरची बाजू, या दोन बाजू क्लिअर करा. जर आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड बघितलं तर त्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये आपल्याला सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड असे वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स असलेले बघायला मिळतात. आपण फक्त आता 2 ते 3 प्रकारच्या आयनच्या बद्दलच विचार करणार. ठीक आहे. एक असतो सोडियम, दुसरा असतो पोटॅशियम, आणि तिसरा असतो क्लोरीन. बरोबर. 3 वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स इथं प्रेझेंट. सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर काय असतं जास्त असतं. काय असतं बाहेर जास्त असतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन इज मोर दॅन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम पेक्षा सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर काय असतं जास्त असतं. कंपॅरेटिव्हली पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं कमी असतं. ठीक आहे, कमी असतं. क्लोराईड आयन बद्दल आपण काय सांगणार नाही, कारण क्लोराईडचा आयन कॉन्सन्ट्रेशन हे मॅच करण्यासाठी सोडियम बरोबर एवढंच असतं. आता दुसरं, सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सायटोप्लाझम इज लो, कमी असतं. आणि पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन काय असतं जास्त. काय असतं जास्त. ठीक आहे, क्लिअर. पहिली गोष्ट क्लिअर झाली. आता चार्ज काय असेल माहित नाही आपल्याला. चार्ज काय असेल माहित नाही. बट देयर इज ऑलवेज लिकेज ऑफ पोटॅशियम आयन इनटू द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये काय होतं पोटॅशियम आयनचं लिकेज कंटिन्युअस सुरू असतं. काय असतं कंटिन्युअस सुरू असतं. म्हणजे पोटॅशियम आयन काय होतो बाहेर येतो. मग काय होणार आहे चार्ज काय होईल बाहेरचा कंटिन्युअस उगीच ते लीक होत असतं, सतत बाहेर पडत असतं. म्हणून बाहेरचा चार्ज जो आहे तो काय होतो when we think of the charge at that time, charge which is present outside the cell membrane, that is a positive. तो चार्ज कसा असतो पॉझिटिव्ह असतो. आणि आतला चार्ज काय असतो निगेटिव्ह असतो. आतला चार्ज काय असतो निगेटिव्ह असतो ऑलवेज. ठीक आहे, पहिली गोष्ट क्लिअर झालं. हे का असतं आतला निगेटिव्ह आणि बाहेरचा पॉझिटिव्ह का असतो हे कळालं. सुरुवातीला आपण सिच्युएशन तयार करून घेऊ. सोडियम बाहेर जास्त आहे, पोटॅशियम कमी आहे. ठीक आहे, क्लोराईड मात्र बाहेर आहे. पण जेवढं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच क्लोराईडचं असतं, म्हणून चार्ज तिथं न्यूट्रल राहतो. पण आता चार्ज कुणामुळे कॉन्ट्रीब्युट झाला बाहेरचा पॉझिटिव्ह चार्ज पोटॅशियम. कारण पोटॅशियम सतत लीक होत असतो, बाहेर येत असतो, सतत बाहेर येत असतो. त्याला आतमध्ये जात येत नाही, सारखं बाहेर येत असतो. ठीक आहे, पोटॅशियम बाहेर असतो. आता जेवढे सोडियम आतमध्ये जातात त्याच्यापेक्षा जास्त पोटॅशियम बाहेर येतं. उदाहरणार्थ काय होतं सोडियम आणि ती एकाच चॅनल मधून बाहेर आत बाहेर करत असतं. पण
ज्यावेळेस दोन सोडियम आतमध्ये जातात त्यावेळेस 3 पोटॅशियम बाहेर येते. सोडियम किती आतमध्ये जातात 2, पण पोटॅशियम किती बाहेर येतात 3. पण पॉझिटिव्ह चार्ज कुठे होतो कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्ह बाहेर असतो आणि आतमध्ये काय असतो निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज काय होतो की इट सेट्स अ पोटेन्शियल अराउंड द मेम्ब्रेन, नर्व मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवती काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होतं. बरोबर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे पोटेन्शियल आपल्याला मिली व्होल्ट मध्ये मोजता येतं. मग हे पोटेन्शियल किती आहे? दिस इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन सच कंडिशन, पोटेन्शियल हे किती असतं अबाउट -70 मिली व्होल्ट. किती? -70 मिली व्होल्ट. एवढं निगेटिव्ह पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला रेस्टिंग मेम्ब्रेन वरती असतं. हे नॉर्मल मेम्ब्रेन आहे and this membrane is called as a resting membrane. या मेम्ब्रेनला काय म्हणायचं? आता जो आपण मेम्ब्रेन बघतोय त्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं? रेस्टिंग मेम्ब्रेन. इकडे सुद्धा काय असेल? निगेटिव्ह. इकडे बाहेर पॉझिटिव्ह. ठीक आहे. म्हणजेच हा मेम्ब्रेन काय झाला? आतली बाजू काय झाली त्या मेम्ब्रेनची? निगेटिव्ह आहे. बाहेरची बाजू काय आहे? पॉझिटिव्ह आहे. बरोबर, 2 बाजू झाल्या त्याला. मेम्ब्रेनला किती बाजू झाल्या? 2. आतली निगेटिव्ह, बाहेरची पॉझिटिव्ह. म्हणून त्याला काय म्हणायचं? पोलॅरिटी आहे. त्याला काय आहे? पोलॅरिटी. म्हणून या मेम्ब्रेनला काय म्हणायचं? पोलाराइज्ड मेम्ब्रेन असं म्हणायचं. काय म्हणायचं? इट इज पोलाराइज्ड. बरोबर, काय म्हणायचं? पोलाराइज्ड मेम्ब्रेन. And this potential which is of the resting membrane, resting म्हणजे काहीही काम करत नाही. म्हणून ज्यावेळेस काहीही काम करत नाही त्यावेळेसची अवस्था आपण बघतोय. म्हणजेच काय? कुठल्याही प्रकारचा स्टिम्युलस दिलेला नाहीये, कुठल्याही प्रकारचं फंक्शन करत नाहीये, अशा वेळेची सिच्युएशन आपण बघतो आहोत. ठीक आहे. पोलराइज्ड मेम्ब्रेन डू हॅव पोटेन्शियल कॉल्ड एज अ रेस्टिंग पोटेन्शियल. काय म्हणतात त्याला? रेस्टिंग पोटेन्शियल असं म्हणतात. रेस्टिंग पोटेन्शियल किती आहे? -70 मिली. काय लक्षात? रेस्टिंग पोटेन्शियल ऑफ अ न्यूरोनल मेम्ब्रेन इज -70 मिली. -70 मिली व्होल्ट असलेलं बघा पोलाराइज्ड आहे. ठीक आहे. आता पोलाराइज्ड आपल्याला काय होणार आहे? नंतर ऍक्शन मध्ये कन्वर्ट होणार आहे. काय होणार आहे? ऍक्शन पोटेन्शियल. ऍक्शन म्हणजे वर्किंग मेम्ब्रेन. ऍक्शन म्हणजे काय? वर्किंग मेम्ब्रेन आहे. आता बघा, ज्यावेळेस नर्व ट्रान्समिशन होतं त्यावेळेस 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक आहे रेस्टिंग पोटेन्शियल आणि दुसरा आहे ऍक्शन पोटेन्शियल. व्हॉट इज द ऍक्शन पोटेन्शियल? दुसरी कंडिशन आपल्याला लक्षात येईल की ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय. बरोबर, ऍक्शन पोटेन्शियल जर आपण बघितलं तर ऍक्शन पोटेन्शियल मध्ये काय होणार? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधला सोडियम ज्यावेळेस आपल्याला काय होणार? ऍक्शनसाठी ऍक्शन हा शब्द ऐकायला आला पाहिजे. म्हणजेच काय? की स्टिम्युलस मिळाला पाहिजे. ऍक्शन साठी काय? स्टिम्युलस मिळाला पाहिजे. म्हणून मी इथं सुद्धा काय करतो? स्टिम्युलस आहे. काय आहे? स्टिम्युलस. इथं काय करा? स्टिम्युलस. सेम ऍज द इलेक्ट्रिक ट्रान्समिशन ऍट द सिनॅप्स. काय होतं? ज्यावेळेस स्टिम्युलस मिळणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? द सोडियम प्रेझेंट in the extracellular fluid present which is at the outer side enters into the cell very fast. रेट हा जास्त असतो. कोणापेक्षा? पोटॅशियम लीक होण्यापेक्षा जास्त सोडियमचा रेट आतमध्ये जाण्याचा जास्त असतो. याच्यासाठी एनर्जी लागते. काय लागते? एनर्जी लागते. एटीपी. बरोबर, एटीपी लागते. आणि हे काय? व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स. बाकीच्या अगोदरचे काय होते? लिकेज चॅनल होते. लिकेज चॅनल ते फक्त लीक होत होते. पण इथं काय? व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स. व्होल्टेज गेटेड आयन चॅनल मुळे काय झालं? सोडियम इज एंटरिंग इनटू द सायटोप्लाझम.
सो दॅट प्रोसेस इज द इन्फ्लक्स. काय झालं? इन्फ्लक्स. सोडियमचं इन्फ्लक्स झालं. सोडियम आतमध्ये गेलं. बरोबर. सोडियम आतमध्ये गेल्यामुळे काय झालं? काय होणार आता? चार्ज आपला निगेटिव्ह होता, आता काय होणार? पॉझिटिव्ह. बरोबर. देयर विल बी अ पॉझिटिव्ह चार्ज, डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. सोडियम आतमध्ये गेल्यामुळं आतला जो मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनचा आतला चार्ज जो आहे तो काय झाला? पॉझिटिव्ह झाला. आणि बाहेरचा काय होईल आता मग? निगेटिव्ह असेल. बाहेरचा काय असेल? निगेटिव्ह असेल, कारण सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेरचं कमी झालं आतल्यापेक्षा. बरोबर. म्हणून अशा पद्धतीचा चार्ज काय होतो? पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. सुरुवातीला मी सुरुवातीचा पॉझिटिव्ह करतो आणि नंतर आणि इथं काय होणार? पॉझिटिव्ह होणार, बाहेर निगेटिव्ह. हे सिच्युएशन आपण वेगवेगळ्या क्रिएट करतो. आतमधला निगेटिव्ह आणि बाहेरचा पॉझिटिव्ह काय होता? पोलाराइज्ड मेम्ब्रेन. बरोबर. पोलाराइज्ड. पण इन्फ्लक्स झाल्यामुळे काय झाला? दुसरी सिच्युएशन झाली. दुसरी सिच्युएशन क्रिएट झाली. काय क्रिएट झाली सिच्युएशन? पॉझिटिव्ह इनसाइड, निगेटिव्ह आउटसाइड. दिस इज द depolarized. So polarized condition is disturbed. Polarized condition काय केली? डिस्टर्ब केली. कशाला डिस्टर्ब केली? Because of the stimulus opened up voltage-gated ion channels and sodium ions are entered into the cell, and therefore there is a positive charge of the membrane. So negative charge is converted into the positive. When there is a negative inside and positive outside, that condition is polarized. But there is a reverse charge formation, that is a positive inside, negative outside. That is the depolarized condition. त्याला काय म्हणायचं? Depolarized condition. And this depolarized condition is nothing but the action. त्याला काय म्हणायचं? Action. And in that case, that potential which is created along the membrane in the depolarized condition is called as a action potential. Action potential. पहिलं लक्षात ठेवा. पहिलं काय बघितलं आपण? रेस्टिंग पोटेन्शियल किती होतं? -70 मिलीव्होल्ट. -70 मिलीव्होल्ट. आता काय झालं? सोडियम आतमध्ये गेल्यामुळं कमी हो, म्हणजे वाढत गेलं. पोटेन्शियल काय गेलं? वाढत गेलं. किती होणार मग? 70 -70 पेक्षा कमी होत जातं, म्हणजे मायनस कमी होतो. मायनस काय झाला? निगेटिव्ह चार्ज काय होत गेला? कमी होतो. म्हणजे जर आपण विचार केला तर ऍक्शन पोटेन्शियल रेंजेस फ्रॉम +30 टू +50 मिली. किती? त्याची रेंज किती असते? ऍक्शन पोटेन्शियलची रेंज किती असते? +30 टू +50. पॉझिटिव्ह 30 टू +50 मिलीव्होल्ट एवढा चार्ज आपल्याला तिथं डिस्टर्ब झालेला आपल्याला. म्हणजे 70 चं कुठपर्यंत येतं? 30 किंवा 50 पर्यंत. जर आपण ग्राफ मध्ये जर बघितलं, समज ग्राफ इथं काय आहे? 0 आहे. इथं निगेटिव्ह आहे पोटेन्शियल, इकडं पॉझिटिव्ह पोटेन्शियल. बरोबर. तिथं पोटेन्शियल मध्ये चेंज कसा होतो ते आपण बघायचं. आणि इकडं टाइम आहे किंवा आपण चार्ज ऑफ मेम्ब्रेन सिच्युएशन कंडिशन. ज्या कंडिशनला नॉर्मल मेम्ब्रेन असतो त्या कंडिशनला काय असतो? पोटेन्शियल कमी असतं. पण ज्यावेळेस स्टिम्युलस मिळाला लगेच काय होतं? हा वाढत जातो. खूप ही वाढत नाही.
मग पुन्हा आपल्याला नॉर्मल आलेला बघायला मिळतो, पुन्हा कमी झालेला बघायला मिळतो, पुन्हा अशा पद्धतीनं वेव्ह ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज ट्रान्समिटेड अलॉंग द मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या भोवती काय एक वेव्ह तयार केलेली बघायला मिळते. बरोबर, एक वेव्ह आहे. कशा पद्धतीनं? पोलराइज्ड, डिपोलराइज्ड, पोलराइज्ड, डिपोलराइज्ड. पुढे सुद्धा काय असेल? पोलराइज्ड, डिपोलराइज्ड. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता तिसरी गोष्ट आपल्याला इथं झालेली बघायला मिळते. जर आपण हा इलेक्ट्रिक चार्ज वाढलेला बघायला मिळाला तर आपण ऍक्शन पोटेन्शियल. सो नाउ दिस मेम्ब्रेन और द नर्व सेल इज वर्किंग, इट इज इन ऍक्शन. ती कशामध्ये आहे? ऍक्शन मध्ये आहे. आता काय होतं की थोड्या वेळानंतर काय होतं, these after some time the sodium ion stops its working because there is no more message. मेसेज असेल तर लगेच काम करू शकत नाही. सारखा मेसेज आला तर कंटिन्युअस काम करत नाही, ते गॅपने काम करतं. एकदा सुरू झालं की एकदा काम करणार, थोडं थांबणार, पुन्हा काम करणार, थोडं थांबणार, पुन्हा काम करणार. आता काय झालं, थोडं काम केलंय, आता थांबणार. ठीक आहे, मग सोडियम आयन आतमध्ये एंट्री व्हायचे थांबतात. मग काय होतं, त्याच्यानंतर पुढे कंडिशन आपल्याला क्रिएट झालेली बघायला मिळते. थोडंसं जर आपण पुढे बघितलं तर पुन्हा एकदा कंडिशन तयार झालेली बघायला मिळते. डिपोलराइज्ड कंडिशन अगेन बिकम्स अ पोलराइज्ड. Depolarized condition again becomes a polarized. What happens? There is a leakage of the potassium. Potassium ion क्या होता? Leak होता. And there is a efflux of the sodium ions as well. Sodium ion पण बाहेर येतात आणि पोटॅशियम आयन पण बाहेर येतात. आपण अगोदर सांगितलं होतं सोडियम आणि पोटॅशियम सतत लीक होत असतात, बाहेर येत असतात. काय म्हटलं आपण? लीकेज ऑफ अ सोडियम अँड पोटॅशियम आयन्स कंटिन्युअसली ऑकर्स and therefore normally there is a positive charge outside the membrane. मेम्ब्रेन च्या बाहेर काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असलेला बघायला मिळतो, पण मेम्ब्रेनच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर. आता काय झाला होता, डिपोलराइज्ड कंडिशन मध्ये आतमध्ये पॉझिटिव्ह आणि बाहेर निगेटिव्ह झाला होता. मग काय होणार, सोडियम व्हॉट एव्हर एंटर्ड इनटू द सेल मेम्ब्रेन और विथिन द सायटोप्लाझम दॅट गेट्स लीक्ड आउट. काय होता, सोडियम सुद्धा आणि पोटॅशियम सुद्धा काय होता, लीक होता. काय होता, लीक होता. ठीक आहे, लिकेज झालं. लिकेज झाल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज विल नॉट बी मेंटेन्ड इनर टू द सायटोप्लाझम, विथ इन द सायटोप्लाझम. पॉझिटिव्ह चार्ज काय होईल आपला, निगेटिव्ह, आणि बाहेर काय होईल, पॉझिटिव्ह. आणि दिस कंडिशन इज द रिपोलरायझेशन. त्याला काय म्हणायचं, रिपोलरायझेशन. असं रिपोलरायझेशन, त्याला काय म्हणायचं, रिपोलरायझेशन. असं क्लिअर. म्हणजेच पहिल्यांदा मेम्ब्रेन कसा असतो, पोलराइज्ड असतो. त्याच्यानंतर मेम्ब्रेन काय होतो, डिपोलराइज्ड होतो. डिपोलराइज्ड झाला की तोच मेम्ब्रेन काय होणार आहे नंतर, रिपोलराइज्ड. Repolarized membrane is ready to receive another message. दुसरा मेसेज रिसीव्ह करण्यासाठी रिपोलराइज्ड मेम्ब्रेन आपल्याला झालेला बघायला इथं रेडी असलेला बघायला. तर अशा पद्धतीनं मेसेज काय केला जातो, ट्रान्सफर केला. अजून आपल्याला थोडंसं अंडरस्टँड करायचं, जरा थोडंसं लेंथ वाईज अंडरस्टँडिंग थोडंसं करूया. हाऊ दिस मेसेज इज ट्रान्समिटेड इनटू द नेक्स्ट मेम्ब्रेन. जर आपण बघितलं, सुरुवात जर आपण बघितली, एवढा मेम्ब्रेन आहे, 2 ते 3 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. आता सुरुवातीला काय, आतमध्ये निगेटिव्ह आहे, बाहेर पॉझिटिव्ह आहे. पण इथं सोडियम काय झाला, सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळे, टच किंवा स्टिम्युलस आल्यामुळे सोडियम आयन्स काय झाले, ओपन झाले. सोडियम आतमध्ये गेले. सोडियम आतमध्ये गेल्यामुळे काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर निगेटिव्ह. बरोबर. पोलराइज्ड आहे, हा डिपोलराइज्ड. बरोबर. हा चार्ज काय होतो, पुढे ट्रान्समिट केला जातो, डिफ्यूज होतो. काय होतं, सोडियम आयन्स डिफ्युजेस अलॉंग द मेम्ब्रेन. मेम्ब्रेन बरोबर हे काय होता, डिफ्यूज होता. बरोबर.
आता डिफ्यूज होतात ते थोडा डिस्टन्स डिफ्यूज होतात, बट व्हेन दे डिफ्युजेस विथिन द सायटोप्लाझम ऍट दॅट टाइम दिस व्होल्टेज, हे जे व्होल्टेज आहे अगोदरचं, हे व्होल्टेज रिचेस टू द नेक्स्ट टाइप ऑफ अ सोडियम चार्ज, व्होल्टेज गेटेड सोडियम चार्ज. म्हणून सोडियम पुन्हा अजून, आता दुसरी गोष्ट काय होते, हे सोडियम बाहेर लीक होत असतं कंटिन्युअस, म्हणजे आतमध्ये गेलेले सोडियम बाहेर येत असतं कंटिन्युअस, आतमध्ये जातात आणि बाहेर पडते. पण रेट काय होतो, ज्यावेळेस स्टिम्युलस भेटतो आत जाण्याचा रेट हा जास्त असतो बाहेर येण्यापेक्षा, म्हणून आतमध्ये पॉझिटिव्ह, तेवढाच इथं फरक असलेला आहे. पण ज्यावेळेस हा पुढे जाईल त्यावेळेस पुढचा सोडियम आयन चॅनल्स काय करणार, सोडियम आयन पुन्हा आतमध्ये घेणार, सोडियम आयन पुन्हा आतमध्ये घेणार, पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला तयार झालेला आहे, बाहेर निगेटिव्ह असतो. पुन्हा हा पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, पुढे डिफ्यूज होतो, डिफ्यूज झाल्यामुळे पुढचा आयन चॅनल आपल्याला ऍक्टिव्हेट झालेला बघायला मिळतो, ओपन होतो, पुन्हा सोडियम आतमध्ये, आणि अशा पद्धतीनं सिनॅप्टिक नर्व इम्पल्स ट्रान्समिट पुढे झालेल्या बघायला कितीही लांब. ठीक आहे, म्हणजेच काय होतं, उदाहरणार्थ आपण एक लाईन तयार केली पोरांची, म्हणजे मुलांची, सगळे मुलं एक 10-15 मुलं गेले आणि आपल्याला मेसेज पुढं पास करायचा. एकानं दुसऱ्याला टच केलं, दुसऱ्यानं तिसऱ्याला टच केलं, तिसऱ्यानं चौथ्याला टच केलं, म्हणजे एक सोडियम आयननं दुसऱ्या सोडियम आयनला ऍक्टिव्हेट केलं, दुसऱ्या सोडियम आयननं तिसऱ्या सोडियम आयन चॅनलला ऍक्टिव्हेट केलं, आणि त्याच्यामुळं पुढं मेसेज गेला होत नाही. अलग अशा पद्धतीनं नर्व इम्पल्स ट्रान्समिशन झालेलं आपल्याला बघायला. सो दिस मेसेज इज ट्रान्समिटेड टू द एंड ऑफ द न्यूरॉन और अलॉन्ग द न्यूरोनल मेम्ब्रेन. नर्व मेम्ब्रेन बरोबर हा मेसेज अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सफर केलेला बघायला मिळतो. क्लिअर, म्हणजे दोन कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायच्या, पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन कंडिशन लक्षात ठेवणं फार महत्वाचं असलेलं बघायला. म्हणजेच आपण जर वेगळ्या पद्धतीने जर विचार केला तर डिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन फार महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. अजून एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची, शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा डिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन. पोलरायझेशन कंडिशन आतमध्ये पॉझिटिव्ह, आतमध्ये निगेटिव्ह, बाहेर पॉझिटिव्ह, ही कंडिशन डिपोलरायझेशन. म्हणजे तिन्ही डायग्राम जर आपण ड्रॉ करायच्या झाल्या तर डिपोलराइज्ड मेम्ब्रेन जर ड्रॉ करायचा झाला तर काय करणार आपण, पोलराइज्ड मेम्ब्रेन आतमध्ये काय करणार, निगेटिव्ह आहे, बाहेर पॉझिटिव्ह, आतमध्ये निगेटिव्ह आहे, बाहेर पॉझिटिव्ह आहे, पोलराइज्ड. बरोबर. दुसरी कंडिशन आपल्याला डिपोलराइज्ड मेम्ब्रेन कसा ड्रॉ करता येईल, डिपोलराइज्ड काय होईल, आतमध्ये पॉझिटिव्ह, बरोबर, आणि बाहेर निगेटिव्ह. डिपोलराइज्ड आणि डिपोलराइज्ड पुन्हा काय होणार आहे, पोलराइज्ड होणार आहे. पण पुन्हा तोच मेम्ब्रेन आहे, पण बाहेर आतमध्ये निगेटिव्ह आणि बाहेर पॉझिटिव्ह. ओके, हा काय झाला, रिपोलराइज्ड मेम्ब्रेन. बघितलं, पोलराइजचा डिपोलराइजचा, डिपोलराइजचा रिपोलराइज. आता इथं काय होतं, पोलराइजला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर, आतमध्ये काय असतं, कमी असतं सोडियम, बाहेर काय असतं, सोडियम जास्त. ह्या पोलराइज्ड कंडिशन, डिपोलराइज्ड कंडिशन मध्ये काय, सोडियम आयन चॅनल्स, आयन्स इनसाइड द सेल मेम्ब्रेन आर मोर, आणि आउटसाइड द मेम्ब्रेन काय असतात, कमी असतात, सोडियम आयन कमी असतात. पुन्हा इथं सुद्धा सिच्युएशन कशी असेल, रिपोलराइज्ड मेम्ब्रेन मध्ये सोडियम बाहेर काय असतील, जास्त असेल, Na+, आणि आतमध्ये काय असेल, Na+,
कमी असेल. अशा सिच्युएशन्स आपल्याला इथं तयार झालेली आपल्याला मिळते. आता डिपोलराइज झालेला मेंब्रेन पुन्हा डिपोलराइज होतो का? तर होत नाही, कारण तिथं रिपोलरायझेशन लगेच ऍक्टिव्ह होत नाही. त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह फेज असं म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह पिरियड असं म्हणतो. रिफ्रॅक्टिव्ह पिरियड सुद्धा आपल्याला these sodium ions get inactivated for a minute or for a second, fraction of second, and therefore they do not transmit the another impulse. ज्यावेळेस डिपोलराइज होतात त्यावेळेस एकदा क्लोज झालेले सोडियम आयन लगेच टच केला तरी किंवा स्टिम्युलस दिला तरी ऍक्टिव्ह होत नाही. तिथे रिफ्रॅक्टिव्ह पिरियड सुद्धा आपल्याला तयार झालेला आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा नर्व इम्पल्स ट्रान्समिट झालेला आपल्याला क्लियर. So, in case of this nerve impulse transmission, the message is transferred very fast in the medulla. So, how this medullated neuron transmit the nerve impulse? Transmission through the medullated neurons. Medullated neurons. हा शब्द ऐकला होता. मेड्युलेटेड न्यूरॉन म्हणजे काय असतात? एक विशिष्ट अशा प्रकारचे न्यूरॉन असतात की ज्याच्यावरती काय असतात? मायलिन शीथ असतं. काय असतं? मायलिन शीथ असतं. बरोबर, मायलिन शीथ. हे मायलिन शीथ असतं. इथं सुद्धा काय असणार आहे? सेम कंडिशन असणार आहे. पण याच्यात ज्यावेळेस मेसेज ट्रान्समिट केला जातो त्यावेळेस फक्त सोडियम आयन चॅनल्स कुठं ओपन असतात किंवा कुठं प्रेझेंट असतात? at the junction of the nodes of Ranvier. Nodes of Ranvier. Gap between the two myelin sheath is nothing but the nodes of Ranvier. तिथंच होतं. म्हणजे मेसेज कुठून कुठे जाणार आहे? इथं एका सोडियम आतमध्ये येणार आहे. बरोबर, ज्या ठिकाणी सोडियम आतमध्ये येतो तिथं डिपोलरायझेशन होतं. म्हणजे इथला मेम्ब्रेन डिपोलराइज झाला. मग लगेच दुसरा काय होतो? मेसेज कुठं? डिपोलरायझेशन इथपर्यंत ट्रान्समिट होतो. म्हणून मेसेज इथून इथपर्यंत जातो, जम्प होऊन जातो. इथून लगेच इथे येतो, इथून लगेच इथे येतो, इथून लगेच इथे येतो, इथून लगेच इथे येतो. तर काय होतो? डायरेक्ट इथल्या चॅनलमध्ये येतो. बरोबर, म्हणजे इथे एनर्जी कमी लागते. जर इथून इथपर्यंत मेसेज यायचा झाला नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन मध्ये तर काय होणार? इथला सोडियम चॅनल इथल्या सोडियम चॅनलला मेसेज ट्रान्सफर केला पाहिजे. इथला सोडियम चॅनल इथं केला पाहिजे, इथल्या सोडियम चॅनल इथं केला पाहिजे. पण इथं तसं होत नाही. मेसेज कुठं ट्रान्सफर होतो? डायरेक्ट पुढे होतो. म्हणून इथं सुद्धा सोडियम इन्फ्लक्स होतो. म्हणजे डिपोलरायझेशन कुठं? इथं. तसाच मेसेज कुठं डिपोलरायझेशनचा ट्रान्समिट केला जातो? अजून पुढच्या गॅपमध्ये, पुढच्या नोड्स ऑफ रॅन्वियर. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल or the electric charge or nerve impulse jump from one nodes of Ranvier to the other nodes of Ranvier. एका नोड ऑफ रॅन्वियर पासून दुसऱ्या नोड ऑफ रॅन्वियर पर्यंत काय होते? नर्व इम्पल्स जम्प करते. म्हणून या प्रकारच्या जम्पिंगला जम्पिंग टाइप ऑफ ट्रान्समिशनला काय म्हटलं जातं? साल्टेटरी ट्रान्समिशन. साल्टेटरी ट्रान्समिशन काय म्हणतात त्याला? साल्टेटरी ट्रान्समिशन. साल्टेटरी म्हणजे उड्या मारत जाणे, उड्या मारणे. उड्या मारण्याची प्रक्रिया आपल्याला ह्या साल्टेटरी ट्रान्समिशन मध्ये झालेली बघायला. म्हणजे जे काही मेसेज आहे ते सरळ स्ट्रेट दिले जातात. मग हे काय करणार? गॅप न दिले जातात, गॅप न दिले जातात. मधल्याला बायपास केलं जातं आणि डायरेक्ट पुढच्याला सांगितलं. अशा पद्धतीनं. आणि दिस साल्टेटरी मुवमेंट इज अ व्हेरी फास्ट. हे सुद्धा काय आहे? फास्ट आहे. बरोबर, फास्ट आहे. जर आपण याच्यामध्ये बघितलं तर 50 टाइम फास्टर दॅन द नॉर्मल. मेड्युलेटेड न्यूरॉन्स आर 50 टाइम फास्टर दॅन द नॉर्मल न्यूरॉन. नॉर्मल न्यूरॉन पेक्षा 50 पटीनं जास्त फास्ट आपल्याला हे असलेले बघायला मिळतं. अशा पद्धतीनं हे मेकॅनिझम आपल्याला यांच्यामध्ये असलेलं बघायला मिळेल.
तर ही सायक्लिकली मुवमेंट सुद्धा फार महत्वाची असते ती बघायला मिळते. जर आपण सगळ्या शेवटी जर आपण ह्या सगळ्याचा आढावा जर घेतला आणि बघितला तर आपल्या लक्षात येईल की काय काय याच्यामध्ये होतं. म्हणजे या नर्व इम्पल्स ट्रान्समिशन मध्ये आपल्याला काय काय गोष्टी झालेल्या बघायला मिळतात त्या जर आपण अंडरस्टँड केल्या तर आपल्याला लक्षात येईल की हाऊ दिस ट्रान्समिशन इज सक्सेसफुल अँड मेसेज इज ट्रान्सफर्ड व्हेरी फास्ट टू द नेक्स्ट. म्हणजेच काय एक वन बाय वन आपल्याला दिलेलं त्या पद्धतीने मी फक्त पुन्हा एकदा सगळा जो आढावा आहे तोच रिप्रेझेंट करणार आहे. स्टिम्युलस असणार. पहिला काय असणार स्टिम्युलस. स्टिम्युलस मुळे काय होतं इन्क्रीज इन मेम्ब्रेन परमियाबिलिटी. मेम्ब्रेन परमियाबिलिटी फॉर कशासाठी सोडियम. सोडियम बरोबर. सोडियम काय होता इन्फ्लक्स ऑफ सोडियम. सोडियम काय केला जातो इन्फ्लक्स केला जातो. त्याच्यानंतर काय होतं पॉझिटिव्ह आयन म्हणजेच सोडियम increases in axon membrane or in axon in the axon protoplasm, that is the depolarization. त्याला काय होणार depolarization. म्हणजे काय होतं डिपोलरायझेशन म्हणजे -70 millivolt is converted into the +32 +50 millivolt. and this is the action potential. याला काय म्हणायचं हे काय -70 काय होतं रेस्टिंग पोटेन्शियल. आणि हे काय ऍक्शन पोटेन्शियल. ठीक आहे ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे डिपोलरायझेशन मध्ये काय होतं रेस्टिंग पोटेन्शियलचं कन्व्हर्जन कशात होणार आहे ऍक्शन पोटेन्शियल मध्ये झालेलं बघायला मिळणार आहे. पुन्हा याच्यामध्येच आपल्याला थोडासा चेंज झालेला बघायला मिळेल. काय होणार आहे डिपोलरायझेशनचं पुन्हा रिपोलरायझेशन होणार. नंतर काय होतं रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन मध्ये काय होणार आहे त्याच्या उलट होणार. म्हणजे +30 जर असेल मिलीवोल्ट किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हटलं तरी चालेल मिलीवोल्ट. ठीक आहे are converted into the -70 millivolt. -70 millivolt म्हणजे रिपोलरायझेशन मध्ये काय होणार आहे ऍक्शन पोटेन्शियलचं कन्व्हर्जन ऍक्शन पोटेन्शियल टू रेस्टिंग पोटेन्शियल. ऍक्शन पोटेन्शियलचं कन्व्हर्जन कशात होणार आहे रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. तर आपण काय म्हणतो रिपोलरायझेशन असं म्हणतो. हे कशामुळे होतं दिस इज ड्यू टू द पोटॅशियम आयन लिकेज. पोटॅशियम आयन काय लीक होतं म्हणून आपल्याला रिपोलरायझेशन झालेलं बघायला मिळतं. नंतर सोडियम आयन सुद्धा बाहेर इफ्लक्स होतात बाहेर टाकले जातात. ओके अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस काय होतं स्टिम्युलस आला की
मेम्ब्रेन परमिएबिलिटी वाढते सोडियमसाठी, त्याच्यामध्ये सोडियम आतमध्ये येतो, बाहेरचा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधला सोडियम आतमध्ये येणार, पॉझिटिव्ह चार्ज करणार, पॉझिटिव्ह आयन सायटोप्लाझम मध्ये एक्झॉन मध्ये वाढणार, डिपोलरायझेशन होणार, म्हणजे रेस्टिंग पोटेन्शियलचं ऍक्शन पोटेन्शियल होणार, नंतर पुन्हा त्याचं रिपोलरायझेशन होणार. रिपोलरायझेशन होत असताना जे काही सोडियम आयन्स आतमध्ये गेलेले आहेत त्याच्याऐवजी पोटॅशियम आयन लीक होतात आणि त्याच्यामुळे बाहेरचा जो पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढतं आणि म्हणून बाहेरचा पॉझिटिव्ह होतो. म्हणून ऍक्शन पोटेन्शियलचे जे आतमध्ये पॉझिटिव्ह होतं ते पुन्हा रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट झालेलं बघायला, हा सतत सायकल सुरू झालेली बघायला, कंटिन्युअस सायकल असते, वन बाय वन, वन आफ्टर वन ही सायकल झालेली बघायला. अशा प्रकारची ही सायकल सतत कंटिन्युअस असलेली बघायला मिळते आणि यालाच काय म्हणतो, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स असं म्हणायचं. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच ही सतत गोष्ट होणार, टच झाला की मेसेज ट्रान्सफर, टच झाला की मेसेज ट्रान्सफर, वन बाय वन अशा पद्धतीच्या गोष्टी इथं झालेल्या बघायला. ठीक आहे, थांबूया. तर आता आज आपण बघितलं नर्व मधलं सिनॅप्टिक जंक्शन्स बघितले किंवा सिनॅप्स बघितला आणि त्याच्यानंतर नर्व इम्पल्स ट्रान्समिशन आपण बघितलेलं आहे. थँक्यू.